मंडळी, मी 2 वेळेला तुमच्यासोबत एक हीलिंगची प्रार्थना सादर केलेली आहे, शेअर केलेली आहे. मी क्षमस्व आहे किंवा दिलगिरी व्यक्त करतो व करते. मला कृपया माफ करा. मी मनापासून तुमचा किंवा तुमची आभारी आहे. माझ्याकडनं खूप सारं प्रेम. मंडळी, ही जी हीलिंगची प्रार्थना आहे ना, ती एक तिबेटियन प्रार्थना आहे, ज्याचं नाव आहे होओपोनोपोनो प्रार्थना. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. इंग्रजीत बोलली जाते ही प्रार्थना या प्रकारे. तर मंडळी, याची गोष्ट कशी आहे माहिती आहे की बऱ्याच काळ आधी तिबेटच्या एका देशात एक मानसिक माणसांचं एक रुग्णालय होतं आणि तिथे अक्षरशः भयानक असे रुग्ण होते की जे डॉक्टर तिथे रुजू व्हायचे ना मंडळी, ते अक्षरशः पळून जायचे कंटाळून. तिथे नंतर काळांतराने एक डॉक्टर रुजू झाले आणि त्यांनाही सगळ्यांनी हेच सांगितलं की तुम्ही इथे फार काही काळ टिकणार नाही, हे ना ते, इथे रुग्ण असे तसेच. तिथे रुजू व्हायच्या एक दिवस आधी का काहीतरी त्यांनी सगळ्या एक जे रुग्ण होते ना त्यांची एक फाईल बघितली, नाव वगैरे सगळं एकूण एक सगळं बघितलं. त्यांनी ही जी प्रार्थना आहे ना त्यांच्या एकूण एक रुग्णांवरती बोलायला सुरुवात केली, त्यांच्या बाबतीत ही वापरायला सुरुवात केली. काही काळानंतर माहिती आहे काय झालं मंडळी, ते जे रुग्णालय आहे ना ते बंद करायची वेळ आली. कारण माहिती आहे का, कारण ह्या प्रार्थनेमुळे त्या रुग्णालयातला प्रत्येक मानसिक रुग्ण ठणठणीत बरा झाला आणि त्यांना घरी पाठवण्यातही आले. मग गरज काय आहे त्या रुग्णालयाची, आणि म्हणून ते रुग्णालय बंद करायला लागलं. म्हणून मी तुम्हाला सांगत असते मंडळी की ही प्रार्थना जी आहे ना, नक्की बोलत जा झोपायच्या आधी. नुसती जरी म्हटलात 5 ते 10 मिनटं तरी तुमच्या आयुष्यातला फरक बघा. बऱ्याचशा गोष्टी तुमच्या हील होऊन जाते. तुमचे जे कर्म आहेत मागच्या जन्मातले, कुठल्या जन्मातले, जे तुम्हाला आता येऊन खूप त्रास देत आहेत, तेही साफ होऊ शकतात, तेही कुठेतरी कमी होतील मंडळी. म्हणून सांगते, ही प्रार्थना नक्की बोलत जा. धन्यवाद.